जवळगेकर सरांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल कुमार माळी सर, तसंच PhD ही पदवी संपादन केलेल्या श्रीमती दामरे शैलजा मॅडम, त्याचबरोबर भूगोल विभागामध्ये कार्यरत असलेल्या बिराजदार आश्लेषा मॅडम, सोसायटीवर अध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे नंदकिशोर खंडोलवाल यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचे. त्याचबरोबर कोषाध्यक्ष कोष सांभाळणारे डॉक्टर गोपाल बाहिती सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. इतरही सन्माननीय सत्कारमूर्ती आहेत, पण व्यासपीठ थोडंसं अपुरं पडतं आहे. त्यांची नावं मी या ठिकाणी घेतोय. त्यांना नंतर मी स्वागतासाठी त्यांच्या नावाचा उल्लेख मी या ठिकाणी करेन. त्यामध्ये सुधीर गाडवे सर सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत, वीणा कुलकर्णी मॅडम सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत, श्रीमती कसबे मॅडम सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत, सुवर्णा लोवन मॅडम नुकत्याच पेट उत्तीर्ण झालेल्या आहेत बाहेरच्या विद्यापीठातनं. आपल्या विद्यापीठाचा रिझल्ट अजून यायचा आहे. तुकाराम सूर्यवंशी यांनी अथक परिश्रमातून विधी ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आपण कौतुक करणार आहोत. त्याचबरोबर गुटे सरांनी सुद्धा खिंड लढवून सोसायटीवर सदस्य म्हणून ते निवडून आलेले आहेत, त्यांचे आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. देवेंद्र कुलकर्णी सर हे गंधर्व मंडळावर सचिव म्हणून नियुक्त झालेले आहेत. 17 देशामध्ये या गंधर्व मंडळाचं काम चालतं, त्यांचे आपण सत्कार करणार आहोत. त्याचबरोबर संदीप जगदाळे सर संगीत विभागाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षणामध्ये समन्वयक म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली आहे. तर अशा या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी कौतुक केलं जाणार आहे. तर सर्वप्रथम कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजीराव जवळगीकर सरांना विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. स्वीकारलेलं आहे असं गृहीत धरून मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपण खरं तर मागच्या पहिल्यांदाच मी दिलगिरी व्यक्त करतो की 2 वर्षामध्ये कोविडमुळं बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकले नाहीत, आपण घेऊ शकलो नाहीत. आदरणीय प्राचार्यांची नवनियुक्ती झाली, प्रमधून ते प्राचार्य म्हणून नियुक्त झाले, पण त्यांच्याही सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित करणार होतो. पण वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहकाऱ्यांना 27पर्यंत सुट्ट्या होत्या, त्यामुळे हा कार्यक्रम थोडासा परत ठेवला. आणि मग नंतर पहिल्या आठवड्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करावायचं होतं, पण बरेचसे त्यामध्ये काही परीक्षा आल्या, ॲडमिशन प्रोसेस जरा फास्ट सुरू झाली, त्याच्यामुळे 1 आठवड्यानंतर आपण या आठवड्यात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर सत्कारमूर्ती महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर हेही उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर मी ज्या आत्ता मान्यवरांचा उल्लेख केला त्यांनी विद्या वाचस्पती, त्याचबरोबर सोसायटीवर अध्यक्ष कोषाध्यक्ष म्हणून ज्यांनी पद या ठिकाणी पादाक्रांत केलेले आहेत त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव यांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर या ठिकाणी यायचं आहे. तर सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जवळगेकर सरांचं स्वागत हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी सरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय जवळगेकर सर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करावं. धन्यवाद सर. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करण्याची विनंती शिवकुमार राऊतराव सरांना करतो, त्यांनी त्यांचं बुके देऊन स्वागत करावं. तसेच कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव यांचं स्वागत करण्याची विनंती मी खंदारे सरांना करतो. धन्यवाद सर. या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या स्वागतानंतर आपण सत्काराला सुरुवात करूया. सर्वप्रथम डॉक्टर संदीप जगदाळे सर संगीत विभागाचं नवीन अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये जे प्रशिक्षण राज्यस्तरामध्ये झालं हे ऑनलाईन होतं,
त्या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून जगदाळे सरांनी भूमिका बजावलेली आहे. तर मी उपप्राचार्य अनिल कुमार माळी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं बुके देऊन कौतुक करावं. धन्यवाद सर. तसंच डॉक्टर देवेंद्र कुलकर्णी सर यांची गांधर्व मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. 17 देशामध्ये या गांधर्व मंडळाचं काम त्या ठिकाणी चालतं. तर मी डॉक्टर शिवाजीराव जवळगेकर सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचं बुके देऊन या ठिकाणी कौतुक करावं. त्यानंतर दयानंद कॉलेज कर्मचारी पतसंस्थेवर अथक परिश्रमातून बालाजी गुटे सरांची सदस्य म्हणून निवड ही मतदानाच्या माध्यमातून झाली. मी प्राचार्य गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचं बुके देऊन या ठिकाणी स्वागत करावं. सर, मतदान म्हटल्यानंतर परिश्रम घ्यावेच लागतात. तसंच खऱ्या अर्थाने तुकाराम सूर्यवंशी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत DTPचं काम करत असताना अभ्यास करून विधी महाविद्यालयाची पदवी ही त्यांनी संपादन केलेली आहे. तर मी आदरणीय प्राचार्य गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी तुकाराम सूर्यवंशी यांचंही बुके देऊन कौतुक करावं. आणि गुणवत्ता यादीमध्ये आहेत. बरं दिसलं. तर आजपासून आपण ॲडव्होकेट तुकारामजी किंवा तुकाराम सूर्यवंशी असं आपण नामकरण सोहळा करूयात. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. यानंतर सुवर्णा लवण मॅडम या पेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. विद्यापीठाचं नाव मॅडमने SNDT महिला विद्यापीठ. वुमन्स युनिव्हर्सिटी मुंबई येथून त्या पेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. यांचंही कौतुक करण्याची विनंती मी गायकवाड सरांना करतो. त्यानंतर श्रीमती कसबे प्रार्थना या अर्थशास्त्रामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्यांचंही कौतुक करण्याची विनंती मी प्राचार्य गायकवाड सरांना करतो. तसेच ग्रंथालयामध्ये कार्यरत असणाऱ्या श्रीमती कुलकर्णी वीणा मॅडमही सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. तर मी आदरणीय जोळगेकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं बुके देऊन कौतुक करावं. तसंच सुधीर गाडवे सर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभागात कार्यरत आहेत. तेही सेट परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांचंही कौतुक करण्याची विनंती मी जोळगेकर सरांना करतो. यानंतर दयानंद कॉलेज कर्मचारी पतसंस्थेवर कोषाध्यक्ष म्हणून डॉक्टर गोपाल भाईती यांची नियुक्ती झालेली आहे. तर आदरणीय उपप्राचार्य माळी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि बुके देऊन त्यांचं कौतुक करावं. बरं घेतो ना. धन्यवाद सर. यानंतर नंदकिशोर खंडेलवाल हे प्रशासकीय आपले कर्मचारी यांची पतसंस्थेवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर आदरणीय प्राचार्य गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि बुके देऊन कौतुक करावं. धन्यवाद सर. भूगोल विभागात कार्यरत असलेल्या श्रीमती बिराजदार आश्लेषा यांनी PhD विद्यावाचस्पती ही पदवी
प्राप्त केलेली आहे. मी जोळगेकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि बुके देऊन त्यांचं कौतुक करावं. धन्यवाद सर. यानंतर दांबरे शैलजा मॅडम यांनीही विद्या वाचस्पती ही पदवी संपादन केलेली आहे. मी आदरणीय प्राचार्य गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल आणि बुके देऊन कौतुक करावं. धन्यवाद सर. थोडंसं 1-2 मिनिटासाठी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मी गोविंद कांबळे यांना विनंती करतो की आदरणीय प्राचार्यांना त्यांनी फेटा बांधायचा आहे आणि कौतुक करावं. नंतर प्राचार्यांचं करू. धन्यवाद सर. या सर्व सत्कारानंतर दयानंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी ज्यांची नियुक्ती झालेली आहे पूर्णवेळ प्राचार्य म्हणून, तर ज्येष्ठ प्राध्यापक आमचे मार्गदर्शक आदरणीय जोळगेकर सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचा शाल, हार, बुके देऊन यथोचित सन्मान करावा. पुढे सरकार पुढे सत्कार समारोहानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतोय की सर्व सत्कार मूर्ती सर्वप्रथम स्नेहा वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करायचं आहे किंवा ज्यांची इच्छा आहे त्यांनी मनोगत व्यक्त करा. सोलापूर विद्यापीठाची जी पेट परीक्षा घेतली होती ती मी पास झालेली आहे, पण मला माहिती नव्हतं की पेट परीक्षेचे पण नाव यामध्ये द्यायचे आहेत, त्यामुळे मी नाव त्या ठिकाणी दिलेलं नव्हतं, त्याबद्दल सॉरी. आणि आत्ताच की मॅडम म्हटल्यामुळं मी नाव नागरगोजे सरांपर्यंत माझं नाव दिलेलं आहे आणि सत्कार झाला याबद्दल खूप छान वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर जगदाळे सर. व्यासपीठ, सर्व सत्कार मूर्ती, उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनींनो, खूप आनंद होतोय आज. खरं तर महाराष्ट्राचं जे काही पाठ्यपुस्तक आहे 11वी 12वीचं संगीताचं, तर त्याच्यावर निवड माझी झाली होती. मला सांगायला आनंद वाटतो की अध्यक्ष हे पद जरी नसलं तर पुस्तकात पहिल्या क्रमांकाचं नाव हे डॉक्टर संदीप जगदाळे यांचं आहे. तर मला वाटतं तुमचं प्रेम, शुभेच्छा त्याच्या पाठीशी होत्या. दुसरी गोष्ट, मूल्यमापन योजना करायची होती आणि शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचं होतं ऑनलाईनच्या माध्यमातून, तर महाराष्ट्रातले सगळे संगीत शिक्षक त्याला उपस्थित होते. परत मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो
की जे काही परंपरागत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं ते पूर्ण बदललेलं आहे. अभ्यासक्रमाचा तर खूप कायापालट केलेला आहे. कुलकर्णी सर इथं सांगतील तुम्हाला नंतर की गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याचं कॉम्बिनेशन, सुगम संगीत, उपशास्त्रीय, शास्त्रीय सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे तोंडओळख आम्ही त्यांना करून दिली. आणि दुसरं एक महत्त्वाची अचिव्हमेंट की संगीताकडे थोडी विद्यार्थ्याची संख्या आता कमी होती आहे, तर त्या दृष्टिकोनातून पेपर पॅटर्न बदलणं गरजेचं होतं. आणि मला खूप आनंद वाटतो की आत्ता जो काही पेपर पॅटर्न झाला तो अतिशय हलका फुलका 28 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आला आणि त्याच्यापेक्षा ताल वगैरे जे आम्ही टाकलेले आहेत, तर त्यामुळं आपला 94चा आत्तापर्यंत हायेस्ट होता. आरती बनसोडे हिनं आत्तापर्यंत तेवढे मार्क मिळवले होते थेरीमध्ये. त्यानंतर 90-92 कधी तर जात होता, पण आत्ता जो कालचा बदललेला पेपर पॅटर्नमुळे जो निकाल आलेला आहे, तर महाराष्ट्राचा तर सगळा चांगला आला आणि सगळ्या महाराष्ट्रातले संगीत शिक्षक मला खरं तर दुवा देत आहेत, मनातल्या मनात विद्यार्थी दुवा देत आहेत. आणि आपल्या कॉलेजचा जर निकाल बघितला तर 100पैकी 99 विद्यार्थी जे आहेत की 100पैकी 99 घेतलेले जवळपास 8 विद्यार्थी आहेत. अजून यादी पूर्ण काढली नाही. 97-98 पर्यंत खूप विद्यार्थी आत्ता पोहोचलेले आहेत. तर मला वाटतं एक संधी आपल्याला ज्यावेळेस आयुष्यात मिळते त्याचं सोनं कसं करायचं आणि अतिशय जीव लावून ते काम आम्ही केलं. आणि आज आनंद वाटतोय की संगीताच्या विषयाच्या स्थापनेपासून फक्त शिक्षक हस्तपुस्तिका होती, परंतु आता 4 कलरचं एक खूप छान पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून आलेलं आहे, तर तेही या आमच्या काळामध्ये आलं आहे, याचाही मला मनस्वी आनंद आहे. अर्थात हे सगळ्या लढाया लढताना तुमचं प्रेम, स्नेह, आशीर्वाद, प्राचार्य सरांचं, संस्थाचालकांचं जे काही आम्हाला प्राधान्याने सोडणं आहे महाविद्यालयातून, तर त्याच्या बळावरच खरं तर ते होते. अनेक वेळा खूप गुणवान विद्वान आहेत, परंतु त्यांचे पाय बांधून ठेवलेले असतात, परंतु आपल्याकडे तसं कुठलंच रिस्ट्रिक्शन नाही आहे आणि त्यामुळं आम्ही हे काम करू शकलो. परत एकदा प्राचार्य साहेब, माळी सर, नागरगोजे सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुमचं प्रेम जे आहे ते असंच पाठीशी राहावं एवढी अपेक्षा करतो. सत्काराबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर देवेंद्र कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जवळगेकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, उपप्राचार्य माळी सर, सन्माननीय व्यासपीठ. 2 विषयाच्या संदर्भामध्ये माझा इथे सत्कार झाला. एक विषय आहे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ. या संस्थेवरती माझी सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे. आपणा सर्वांना हे ज्ञात असेल की पूर्ण भारतभर या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने जवळपास 1.5 लाख विद्यार्थी संगीत विषयाच्या परीक्षा देतात. देशभर हे युनिट तर शास्त्रीय संगीत याचा प्रचार करत असतंच, परंतु त्याच्यासोबत अन्य 17 देशामध्ये सुद्धा हे कार्य अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचं चालूच आहे. दुसरा विषय असा आहे की कदाचित माझ्यासाठी हा विशेष आनंदाचा आणि सर्वांसाठी विशेष उल्लेखनीय अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ व हैदराबाद विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जी PhD ही पदवी संपादन केली जाते तिथे गाईड म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. धन्यवाद. यानंतर गोटे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर जवळगेकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवाजी गायकवाड सर, उपप्राचार्य माळी सर आणि सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनी. सोसायटीचं एप्रिलमध्ये इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शनमध्ये 2 पॅनल होते. आमचा एक पॅनल होता आणि गोपाळचा एक पॅनल होता आणि अतिशय तटीची लढत ज्याला म्हणता येईल ती झाली. पण सोसायटी आजपर्यंत बिनविरोध होती. म्हणजे मागचे मला वाटतं इलेक्शन कधी लागलंच नाही. बिशन सरच्या काळात इलेक्शन झालं होतं, पण ते इलेक्शन आपल्या घरगुती इलेक्शन होतं. पण ER ऑफिसकडून असं इलेक्शन वगैरे कधी लागलेलं नव्हतं. आणि जसं अगदी ग्रामपंचायतपासून विधानसभेपर्यंतचं जे वातावरण असतं तशा पद्धतीचं वातावरण महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. आणि गोपाळनं तर अथक प्रयत्न केले होते, कारण सर्वात जास्त वोटिंग गोपाळला पडली. 126 मतं पडली आणि त्याच्यानंतर 2 नंबरची मतं मला पडली, 111 मतं मला पडली.
आणि बाकीची मतं मग 100च्या आसपास त्या ठिकाणी सगळ्यांनाच होती. आणि मग 2 पॅनल होते, अडसूळ होते, आपले कदम सर होते आपल्या ह्याच्यामध्ये. आणि झालं, छानपैकी झालं. मग काय झालं शेवटी की 2 पॅनलमध्ये आमचे 5 झाले, त्यांचे 5 झाले. आणि नंदू आपला अपक्ष होता. आणि नंदू अपक्ष असल्यामुळं माझा गटही नंदूला ओढायचा प्रयत्न करायचा आणि गोपाळचा गटही नंदूला ओढायचा प्रयत्न करायचा. शेवटी त्यांचा विजय झाला, त्यांचं अभिनंदन. आणि मग त्यांचं त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ स्थापन झालं आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात, एवढंही टसल होऊनही आम्ही सगळे जे काही संचालक आहोत आजही अतिशय सर्वजण खेळीमेळीच्या वातावरणात आहोत. म्हणजे लोकशाहीचं दुसरं प्रतिरूप या ठिकाणी आपल्या सोसायटीमध्ये आहे. पण सगळ्यांनी अगदी भरभरून प्रेम दिलं. आपला स्टाफ, आपल्या महाविद्यालयातील जे काही उभारलेले उमेदवार होते त्यांच्या पाठीशी भक्कम होता. त्याचबरोबर विज्ञान महाविद्यालय, वाणिज्य महाविद्यालय आणि विधी महाविद्यालयातील लोकांनीही आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी, विशेषतः मला आणि गोपाळला त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आपले OS पण त्या ठिकाणी होते, पण OSनी फॉर्म काढून घेतला मध्येच. तर छान पद्धतीनं इलेक्शन यावेळेस पार पडलं. आणि त्यामधनं जे काही मुद्दे आले ते सोसायटीच्या हिताचेच आहेत, सभासदांच्या हिताचेच आहेत. आणि त्या माध्यमातून सभासदांचं हित चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निश्चितपणे जोपासलं जाईल. निवडून आल्याबद्दल स्टाफच्या वतीनं माझा जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर तुकाराम सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जवळगेकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, उपप्राचार्य माळी सर, पर्यवेक्षक नागरगोज सर, तसेच प्रशासकीय कर्मचारी अधीक्षक नवनाथ भालेराव सर आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, मी आज इथे उभा आहे. विधी महाविद्यालयातून LLM डिग्री उत्तीर्ण झाल्यामुळे माझा या ठिकाणी सर्वांनी सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि मला वेळोवेळी महाविद्यालयातून सोडण्याची साहेबांनी बऱ्याच वेळेस संधी दिली. परीक्षेला कुठलीही अडचण नाही आली, त्याच्याबद्दल सरांचे परत एकदा आभार. परत फीसमध्ये सवलत सरांनी दिली, त्याबद्दलही सरांचे आभार. आणि आपण सर्वांनी सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. लवण मॅडमला विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठ, मी जे पेट क्वालिफाय झालेले आहे ते SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी मुंबई. ॲक्च्युली आपल्या विद्यापीठामध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये सेट नेट PhD हा काहीच प्रकार नाही आहे. बरेच दिवसापासून चाललं आहे, बिसेन सरांचं असेल, आपल्या गायकवाड सरांचं असेल, की तुम्ही करून घ्या. माझी मनस्थिती पण नव्हती, परंतु गायकवाड सरांनी मला खूप वेळेस समजवलं की ॲटलिस्ट माझी MPhil सोशॉलॉजीमध्ये पण आहे, पण मी तिकडे नाही करणार हे त्यांना क्लिअर केलं होतं. मग ते म्हणे मॅडम तुम्ही इकडे प्रयत्न करा. आणि सगळ्यांची साथ म्हणा, सहकार्य म्हणा. मी पहिल्या ह्याच्यातच पेट क्वालिफाय झालेली आहे. PhDचं काम आता थोडंसं स्टार्ट होईल. तर आजचा जो सत्कार इथं केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर प्रार्थना कसबे मॅडमला विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, आज मी या ठिकाणी उभी आहे ती प्रथम मी 2019ला ज्यावेळी ॲपियर होते MA, त्यावेळी नेट उत्तीर्ण होते आणि त्या फर्स्टच अटेम्प्ट होता. आणि आत्ता सेटसाठी मागच्या वेळी फॉर्म भरला होता, तर त्यावेळीसुद्धा म्हणजे एक्झाम देता आली नाही. इथून नांदेडला जाण्यासाठी उशीर झाला आणि त्यानंतर मग सेटचा फॉर्म भरला, तर ही पण माझी फर्स्टच अटेम्प्ट होती. थोडंसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असल्यामुळे मला काही पेपर फर्स्टचा एवढा अभ्यास करावा लागला नाही. आणि जे काही इकॉनॉमिक डिपार्टमेंट आहे पुण्याचं,
तर त्याच्यामुळे मी पहिल्याच प्रयत्नामध्ये क्वालिफाय झाले. पण मला असं वाटत नाही की आपण सेट किंवा नेट उत्तीर्ण होतो, पण जनरली जर विचार केला तर विद्यापीठातले किंवा डिपार्टमेंटमधले फर्स्ट इयरचे सुद्धा विद्यार्थी क्लिअर होतात. त्यामुळे एवढं काही असं खूप आनंद झालेला नाही. थँक्यू. यानंतर वीणा कुलकर्णी मॅडमला विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर सर्व मान्यवर सदस्यांचे मी आभारी आहे. इथे मला सत्कारासाठी अगदी मानाने बोलवलेलं आहे आणि माझे सर्व गुरुजन वर्ग, मी तर याच कॉलेजमध्ये शिकलेले आहे. MA मराठीमध्ये याच कॉलेजमध्ये झालेलं आहे. जवळगेकर सर माझे गुरु आहेत आणि गुरुजनांसाठी एक कविता म्हणावी म्हणून मी एक त्यांच्यासाठी 4 वेळा म्हणते. अज्ञान हमारा मिटाते हैं, ज्ञान का दीप जलाते हैं, साक्षर हमें बनाते हैं, जीवन जीना सिखाते हैं. जब गिरते हैं हम हार कर हौसला तो साहस से ही बढ़ाते हैं. ऐसे ही नहीं ये लोग गुरु कहलाते हैं. की सर्व गुरुजनांच्या आशीर्वादामुळे मी आज ही सेट परीक्षा क्वालिफाईड होऊ शकले. आणि जवळगेकर सर नेहमी लायब्ररीमध्ये आले की म्हणायचे की मॅडम मला तुम्ही असं म्हणजे कोरडं चालत नाही मला की तुम्ही बरोबर सेट पास व्हायला पाहिजे किंवा PhD तरी व्हायला पाहिजे. त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन असायचं आणि त्यांच्यामुळे मी आज हे सेट उत्तीर्ण होऊ शकले. आणि सरांनी आमचा इतका आदराने आज इथे मानसन्मान केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. सर्व गुरुजन वर्गांचेही आभारी आहे. आणखीन एक महाविद्यालयाचे वैशिष्ट्य सांगते सर, की ज्या वेळेस वामन पाटील सर इथे प्राचार्य होते की त्यावेळेस ते मला लायब्ररीमध्ये आल्यानंतर म्हणायचे की मॅडम तुम्ही काम तर करता, काम करून जो वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही सेट नेटचा अभ्यास करत जा. असं SP गायकवाड सर पण म्हणायचे, भिसेन सर पण म्हणायचे. एवढं आपल्या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आहे की आज आपण काम करत करत पुढे न्यायची सुद्धा आपल्याला प्रेरणा देतात. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. हे आत्ता सध्या सेट झालेले आहेत, लवकरच PhD पण मिळेल, त्यांचं सबमिशन जवळ आलेलं आहे. तर सुधीर गायकवाड सरांनी विनंती करावी. आदरणीय व्यासपीठावर मान्यवर आपण सर्वजण, बरेच दिवस सेट किंवा नेट परीक्षा देऊनही क्वालिफाय झालेलं नव्हतो. सिनियरला तासिका असतील किंवा ज्युनियरच्या तासिका, 2 वर्ष ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, या सर्व व्यापामध्ये म्हणा किंवा कामामध्ये म्हणा ती परीक्षा पास होऊ शकलो नाही. आता पास झालेला आहे आणि त्याबद्दल आपण सर्वांनी माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्व स्टाफ महाविद्यालयाचा आभारी आहे. सरांनी म्हटल्यासारखं PhDचं सबमिशन आता नुकतंच केलेलं आहे मी. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर गोपाल बाहिती सर यांना विनंती करतो. त्यांची हिंदी अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य याच्यावर पण राज्य संघटक म्हणून निवड झालेली आहे. त्यामुळे कोश आणि राज्य संघटक अशा 2 भूमिका ते सध्या सांभाळत आहेत. त्यांनाही विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आणि मंचावरील आदरणीय व सभागृहात उपस्थित माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी, आपल्या सगळ्यांना मी वंदन करतो आणि 2 शब्द मनोगताचे बोलतो. यूं ही नहीं मिलती मंजिल, जुनून सा जगाना पड़ता है. यूं ही नहीं मिलती मंजिल, जुनून सा जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से घोंसला कैसे बनता है, वो बोली तिनका तिनका जुटाना पड़ता है. आपल्या प्रेमाचा कण आणि कण मला असाच मिळत गेला. त्यामुळं 4ही महाविद्यालयामधून सर्वात जास्त मतं मला मिळाली. मला या मतांचा गर्व नाही, पण या मताचा आनंद आयुष्यभर मला राहील. इतकी छान शिदोरी आपण सगळ्यांनी मला दिलेली आहे. आत्ताच बालाजींनी थोडीशी हिस्ट्री सांगितलीच आहे, निवडणुकीत काय झालं. फार मोठं आव्हान बालाजीने माझ्यासमोर उभं केलं होतं. अनेक महाशक्त्या त्यांनी मिळवलेल्या होत्या पाठीमागं, म्हणून मलाही दृश्य अदृश्य शक्तींचा वापर करावा लागला. राजकारणामध्ये बरंच काही शिकायला मिळतं. मला वाटतं बालाजींनाही मला बरंच काही शिकवलं. ठीक आहे, थोडीशी सरशी माझी झाली का त्यांची झाली फार विषय मोठा नाही, पण मला असं वाटतं की बालाजीची आणि माझी मैत्री ही अजून जास्त दृढ झाली आहे. तसे माझे सगळे मित्र आहेत. माझा थोडासा स्वभाव
मजाकी आहे, सगळ्यांशी बोलतो, मजाक करतो. आजपर्यंत गेल्या 15 वर्षामध्ये कुणी माझ्यावर रागावलं नाही. मला हेही सुद्धा तुमच्या सगळ्यांचे उपकार वाटतात, कारण मी शांत बसू शकत नाही आणि काही ना काहीतरी बोलत राहतो. आपण सगळेजण मला झेलत राहता, ठीक आहे. एक बालाजीच्या रूपाने आम्हाला एक चांगला अर्थ तज्ञही भेटलेला आहे, त्याचाही आम्ही छान वापर करतोय. आणि मला असं वाटतं की सोसायटीमध्ये कोषाध्यक्ष ही जबाबदारी आपण फार मोठी मला दिली आहे. त्या सगळ्या जबाबदारीचा इतका उत्तम आम्ही वापर करून सोसायटीला आम्ही अगदी यशोस्थानावर नेणार आहोत. राज्य संघटकपदी निवड झालेली आहे. अशा अनेक निवडी आणि माझ्यापेक्षा अनेक जास्त उंचीचे लोक माझ्या समोर बसलेले आहेत, त्याचं मला भान आहे. पण तरी सुद्धा कष्टाच्या पाठीवर कौतुकाची थाप असते म्हणतात. पण तीच कौतुकाची थाप जर आपल्या माणसाने दिली तर ती थाप दीर्घ काळापर्यंत लक्षात राहते आणि खूप बरं वाटतं. अजून बरंच काही करण्याची उर्मी निर्माण होते. आपण ती उर्मी मला दिलेली आहे, ती उर्मी आपण कायम मला देत राहावं. आणि परत परत आता यशाची एकदा आवड निर्माण झाली की त्यासाठी धडपड सुद्धा निर्माण होते. आणि ती माननीय प्राचार्य असो की आपण सगळे असो, आपण नेहमी साथ देत आलेला आहात. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना वंदन करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर प्रशासकीय कर्मचारी आपले सहकारी नंदकिशोर खंडेलवाल एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमध्ये सध्या आहेत. दोघांची ओढ खऱ्या अर्थाने म्हणजे हा मासा कुणाच्या गळ्याला लागेल हे फार जुगलबंद्या चालायच्या. पण तर ते म्हणजे एकनाथ शिंदे म्हणजे तसं म्हणत नाही, मी अध्यक्ष मुख्यमंत्री झाले ना, ते मुख्यमंत्री झाले, ते म्हणजे चान्स नव्हता असं बरेच जण म्हणायचे, पण मुख्यमंत्री झाले. तसं यांना वाटत नव्हतं अध्यक्ष होईन म्हणून, पण अध्यक्षाची माळ गळ्यात त्यांच्या पडली. तर मी नंदकिशोर खंडेलवालांना विनंती करतो की मनोगत व्यक्त करावं. माहिती सरांनी गुटे सरांनी जसं म्हणले, दोघाच्या मध्ये मी आलो तर त्यांच्यामुळे जास्त प्रेरणा मला मिळाली, शक्ती जास्त मिळाली. आणि दोघांमुळे 2 पॅनलमुळे मला जास्त शक्ती मिळाली. आणि वाटलं नव्हतं की अध्यक्ष होणार. आणि खरं तर थांबायचा पण मी प्रयत्न करणार नव्हतो, फॉर्म पण भरणार नव्हतो. पण आपले वशिष्ठ कुलकर्णी हे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांनीच आमचा फॉर्म भरला, सगळं काही त्यांनीच केलंय. त्यांना विश्वास होता की मी येणार निवडून, आणि पण असं निवडून येणार ते माहीत नव्हतं. आणि तर स्वागत केला त्याबद्दल धन्यवाद. मी 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. असलेसला मॅडमला विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, माझी पहिलीच वेळ आहे, त्याच्यामुळे काही चुकलं तर मला माफ करा. स्टेजवर माझा PhDचा प्रवास थोडासा वेगळा आहे. थोडक्यात व्यक्त करते मी. लहानपणी आपलं एम ठरलेलं नसतं, पण उगीच कुणीतरी म्हणलंय मला डॉक्टर व्हायचंय म्हणून आपण तसं म्हणून जातो. माझी गोष्ट तशीच होती. मी लहानपणापासून 10वी पर्यंत म्हणले मला डॉक्टर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय. पण जेव्हा 10वीत आले मला कळालं की मला पर्सेंटेज खूप कमी आहेत, सायन्सला जाऊ शकत नाही. आणि मग माझं स्वप्न तिथंच हे झालं की मी डॉक्टर होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आर्ट्स वगैरे केलं. माझे गुरु इथंच बसलेले आहेत, खंडागळे सर माझे गुरु होते. म्हणजे एकदम चांगलं त्यांचं गायडन्स, सगळे बसवेश्वर कॉलेज, शाहू कॉलेज असो, सगळ्यांचं चांगलं गायडन्स झालं. आणि आफ्टर मॅरेज मी माझ्या मिस्टरांना म्हणलं की मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मी होऊ शकले नाही. ते म्हणले मी तुझं स्वप्न पूर्ण करू शकतो. मग त्यांनी असं म्हणलं की तू PhD झाली की डॉक्टर ही पदवी लागेल, मग ते अभ्यासाबद्दल असो किंवा याच्याबद्दल. त्याच्यामुळं मग मी तिथून अभ्यास चालू केला, MA भूगोल वगैरे केलं. आणि 7 वर्ष लागले PhDची पदवी हे करण्यासाठी. त्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या. परत कोरोनाचा पिरियड, हे डिलेव्हरी, लेडीज असल्यावर याचे हे असे इतके अडथळे आले. आणि त्याच्यामधून आज PhDची ही पदवी भेटली. खूप छान वाटलं. आणि तुम्ही सर्वांनी सत्कार केल्यामुळं आणखी त्याच्यामध्ये आणखी भर पडली. आणि इथं जॉईन झाल्यापासून माझे भूगोल विभागाचे विभाग प्रमुख शिरोरे सर, यादव मॅडम, शिंदे मॅडम, ह्या सगळ्यांचा पण सपोर्ट इतका छान वाटला. कॉलेजचं वातावरण इतकं छान आहे की
कोणताही स्टाफ, टीचर, लेडीज असो जेंट्स असो, सगळे पूर्ण खेळीमेळीचं वातावरण आहे इथं आणि सगळे आपलेसेच वाटतात इथे. आपण सगळ्यांनी मला सत्कार आदरातिथ्य केल्यामुळं धन्यवाद. धन्यवाद मॅडम. त्यानंतर श्रीमती शैलजा दामरे मॅडमला विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सर्व मान्यवरांना नमस्कार. सत्कार केला गेला आहे त्याच्या उत्तरासाठी थांबलेली आहे. प्रथमतः सगळ्यांचे आभार. माझ्या नावापुढे डॉक्टर लागावं ही माझ्या दिवंगत वडील कैलासवासी शंकरराव दामरे यांची अतोनात इच्छा होती आणि त्यानंतर ही इच्छा ठेवून मला सातत्याने सामोरं जाणं किंवा सातत्याने सहकार्य करण्याचं कार्य करणाऱ्या माझ्या सासूबाई आदरणीय काशीबाई हासबे या दोघांचंही स्मरण आधी करते आणि या सत्काराला उत्तर देते. सत्काराने तसं काय मिळतं? सत्काराने तसं फार काय फळ मिळतं? काहीच नाही. थकलेल्या पावलांना थोडंसं पुन्हा एकदा धावण्याचं बळ मिळतं. थकलेल्या पावलांना धावण्याचं पुन्हा एकदा बळ मिळतं. तसं बळ आज या सत्काराच्या निमित्ताने तुम्ही सर्व मान्यवरांनी दिलेले आहात. सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. 2015 साली माझं रजिस्ट्रेशन झालं होतं PhDचं आणि त्यानंतर समृद्धी माझी जन्मली आणि 16ला 1 वर्षाच्या समृद्धीला शेजाऱ्यांकडे सोडून मी सांगोले मॅडमचे मेथॉडॉलॉजीचे अर्थात रिसर्च मेथॉडॉलॉजीचे तास या ठिकाणी करायची. त्यावेळेला कोर्सवर्कमध्ये 18 जण आम्ही होतो. 17 जेंट्स आणि मी एकटी लेडीज कोर्सवर्क आम्ही या ठिकाणी दयानंद कला महाविद्यालयात करायचो. बसवेश्वर महाविद्यालयामधील 7 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव, शाहू महाविद्यालयातील 2 वर्षाचा अनुभव आणि त्यानंतर दयानंद महाविद्यालयातील अध्यापनाच्या अनुभवातनं म्हणजे 3 महाविद्यालयातील सहकारी म्हणून अनुभव आणि 3ही महाविद्यालयातलं शिक्षण सुद्धा माझं ॲज अ विद्यार्थिनी म्हणून झालेल्या अनुभवातनं सांगतेय. दयानंद कला महाविद्यालय इतकं खेळीमेळीचं वातावरण लातूरमध्ये इतर कुठंच नाही आणि म्हणूनच हे सगळे म्हणजे अगदी आमच्या ॲडव्होकेट तुकारामपासनं ते आमच्यापर्यंतची जी झेप येते ती या खेळीमेळीच्या वातावरणामुळे येते. सर्वांनीच अगदी PhD झाल्या माझं अभिनंदन या ठिकाणी केलं. पण काही लोक चहासाठी सुद्धा अभिनंदन करणारे होते आमच्या सहकार्यामधले आणि या सगळ्यातून ही डिग्री घेतल्यानंतर प्रार्थना म्हणाली की सेटचा तिला फारसा आनंद झाला नाही. पण मी प्रामाणिकपणे सांगतेय 28 दिवस मी मध्ययुगीन मठांचा अभ्यास करण्यासाठी माझ्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन 28 दिवस मी 4 जिल्हे फिरलेली आहे. येळणे सर आणि एकंबेकर सर माझा 35 मिनिटाचा व्हायवा घेत होते. हे सगळं सांगण्याचं कारण काय तर मॅडम डॉक्टरेट झाल्या ते परमेश्वर हसबंडच्या कृपेमुळं असं खूपदा येतं. बिकॉज ऑफ माय हजबंड इज मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर, राज्यपाल नियुक्त. तसं कुठंही म्हणजे संघाचं वातावरण असं असतं की तुझी लढाई तुलाच लढायची आणि तू लढलीच पाहिजेस. आम्ही फक्त सोबत असू पण प्रत्येक वेळी साथ नाही देणार आणि ही सोबत जी आहे ती देत त्यांनी माझ्याकडनं हा प्रवास करून घेतला. जोगेंद्रसिंग बिसेन सर आपल्यामध्ये इथं आत्ता नाही आहेत ते, पण त्यांच्या ओळखपत्रावरती मी 16 पासनं इथून पुस्तकं घ्यायची लायब्या असा शब्द आपल्या सगळ्यांना देते. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण थेसिसचं पुस्तक रूपाने प्रकाशन करावं म्हणजे आम्हाला वाचायला लवकर मिळेल अशी एक अपेक्षा पण मी या ठिकाणी व्यक्त करतो. नाही खरंच मॅडमने खूप मठांना भेटी दिलेल्या आहेत. म्हणजे पुस्तक वाचून लिहिणं आणि प्रत्यक्ष त्या मठात जाऊन त्याचं ऐतिहासिक सगळी पार्श्वभूमी लिहिणं यात फार मोठं अंतर आहे. एक महिला ही करते हा कौतुकाचा विषय आहे. असो या सर्व सत्कार मूर्तींच्या नंतर महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य ज्यांचा आपण आता यथोचित सन्मान केला तर त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना सत्काराला उत्तर द्यावं. नाही अध्यक्षीय समारोप हा नंतरच असेल. अगोदर प्राचार्यांनी सत्काराला उत्तर द्यावं त्यानंतर अध्यक्षीय समारोप होईल. आदरणीय प्राचार्य. समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि माझे सख्खे शेजारी डॉक्टर जवळगेकर सर, ते मलाही या महाविद्यालयामध्ये 1 वर्ष सिनियर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन सातत्याने महाविद्यालयामध्ये काम करत असताना
राहिलेला आहे. दोघांच्याही नावामध्ये शिवाजी आहे आणि आडनावामध्येही गायकवाड आहे. पण त्यांच्या हे लक्षात आलं की हे गायकवाड जरा चतुर आहे आणि त्यामुळं त्यांनी लातूरला आल्यानंतर तर मला वाटतं उदगीरमध्येच आपलं आडनाव बदलून घेतलं आणि गायकवाडच्या ऐवजी जवळगेकर केला. आमच्या सेवेची सुरुवात दोघांची उदगीरमधून झालेली आहे. ते हावगी स्वामी महाविद्यालयामध्ये होते, मी शिवाजी महाविद्यालयामध्ये होतो आणि दोघंही हावगी स्वामी आणि शिवाजीमधून दयानंद कला महाविद्यालयामध्ये आलो. त्यामुळं योगायोग असा की उदगीरमधून लातूरमध्ये आलो, एकाच महाविद्यालयामध्ये आलो आणि एकाच एरियामध्ये राहायला देखील आलो. शेजारी शेजारी आम्ही आहोत. त्यांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अगदी सुरुवातीपासून अशाच स्वभावाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना जवळ केलेलं आहे आणि ते खऱ्या अर्थानं जवळगेकर आहेत आणि सत्कार समारंभाचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळं माझा जो या ठिकाणी सन्मान केला सरांच्या अध्यक्षतेखाली तो खरोखरच माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. व्यासपीठावर विराजमान महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल कुमार माळी सर जे माझ्या तालुक्यातले आहेत, तेही माझ्या एकदम निकटचे आहेत हे सांगण्याची काय वेगळी आवश्यकता नाही. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे सुपरवायझर आणि स्टाफ सचिव डॉक्टर दिलीप नागरगोजे सर, मला वाटतं 19 नंतर पहिल्यांदाच आपण या ठिकाणी सामूहिक सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. जेव्हा मी 19 मध्ये बिशेन सर प्रकुलगुरू झाल्यानंतर माझ्याकडे चार्ज आला आणि मला असं वाटायचं की बिशेन सर असताना जी जुगलबंदी चालायची मीटिंगमध्ये, सर एक बोलायचे, मी वेगळं बोलायचं आणि सर त्याला उत्तर द्यायचे, तेवढंच हसत खेळत, तशी मीटिंग कधी झाली नाही. आणि मला राहून राहून वाटायचं आपण काम करतो, चांगलं आहे का वाईट आहे ते तुम्हीच ठरवायचं आहे. पण एकदाही नागरगोजे सर सत्कार करू असं काही म्हणत नाहीत स्टाफच्या वतीनं. कदाचित त्यांच्या मनामध्ये असं असावं की आता एक नवरा एक नवरी ही विवाहाची पद्धत बंद झालेली आहे, आता सामूहिक विवाह सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि प्राचार्याचा सत्कार देखील अशाच सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये घडवून आणण्याचा मानस त्यांचा कदाचित असावा आणि याच्यामध्ये फेटा बांधून त्यांनी आज सत्कार घडवून आणलेला आहे. मलाही आनंद झाला. कदाचित वेगवेगळी कारणं असू शकतील, विनोदाचा भाग थोडासा बाजूला ठेवून कोविड असेल, प्रभारी प्राचार्यपद असेल, पूर्ण वेळ होतात की नाही ही शंका असेल, अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असू शकतात. पण एकदाचा आज महाविद्यालयाच्या स्टाफच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होत आहे आणि खऱ्या अर्थानं महाविद्यालयाचा अधिकृत प्राचार्य म्हणून सत्कार झाल्यानंतर सुरुवात होणार आहे. आतापर्यंत जे झालं ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं झालेलं आणि यापुढे देखील आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. मी या ठिकाणी विशेष आभार मानू इच्छितो ते दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लाहुटी साहेब, सचिव आदरणीय बियानी साहेब, तिन्ही उपाध्यक्ष सोनवणे साहेब असतील, शहा साहेब असतील, राठी साहेब असतील, त्यानंतर संयुक्त सचिव जैन साहेब असतील आणि अन्य सर्व पदाधिकारी. जेव्हा मला संस्था कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की आपल्याला आता प्रभारी प्राचार्य म्हणून आम्ही नेमत आहोत, पण
लाहोटी साहेबांनी एक अट टाकली. ती अट अशी होती की ज्या पद्धतीनं भिशेन सर काम करत होते, महाविद्यालयाची शिस्त आणि त्याचबरोबर संस्था आणि संस्थेच्या परिसरामध्ये शिस्त ते पाळत होते किंवा करून घेत होते, तशा प्रकारची शिस्त आपण या महाविद्यालयाला आणि परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना लावावी. मी त्यांना नम्रपणे अध्यक्ष साहेबांना सांगितलं की भिशेन सरची जागा घेण्या इतपत मी मोठा नाही. त्यांच्या विचाराचा आणि कार्याचा आदर्श समोर ठेवेन आणि त्या पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करेन. पण आपण जे म्हणालात की भिशेन सर जसं करत होते तसं आपण करावं, ती जागा मी घेऊ शकत नाही आणि ती घेण्याचा प्रयत्न देखील करणार नाही. अध्यक्ष साहेबांनाही ती गोष्ट पटली आणि नंतर मला वाटतं आपले ओएस माझ्यासोबत होते. 6 महिन्याची मुदत मला दिलेली होती. 15 ते 3 आठवड्यामध्ये अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की तुमच्या कंटिन्युएशनचा प्रस्ताव संस्थेनं असं ठरवलेला आहे की तुम्हाला कायम करायचं आहे आणि तसा प्रस्ताव तुम्ही पाठवा. तुम्ही परीक्षेमध्ये पास झालात. मी हे सर्व यश, मला जे मिळालेलं यश आहे, म्हणजे संस्थेच्या परीक्षेमध्ये पास होण्याचं जे यश आहे, त्या यशाचं सर्व श्रेय आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आपल्या सगळ्याचे आदरणीय भिशेन सरांना देतो. का? त्यांनी जी शिस्त लावलेली होती त्या शिस्तीवर आज देखील दयानंद कला महाविद्यालय आणि दयानंद शिक्षण संस्था ही चालताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय उद्धवजी भोसले सर, कुलसचिव आणि माझे परममित्र डॉक्टर सर्जेराव शिंदे सर, या राज्याचे शिक्षण संचालक डॉक्टर शिंदे सर, डॉक्टर माने सर आणि उदय सामंत साहेब जे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री होते, त्यांनीही प्राचार्य पद पूर्ण वेळ भरण्यासाठी खूप अशा प्रकारची मदत केली आणि त्यामुळे मला पूर्ण वेळ प्राचार्य या ठिकाणी होता आलं. आता आपण अनेक प्राध्यापकांचा, प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार केला. प्रत्येकाने आपापल्या कार्यामध्ये विशेष असं प्रावीण्य मिळवलेलं आहे. ते प्रावीण्य मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे प्रत्येकाला माहीत आहे. फक्त कसबे मॅडमने सांगितलं की याच्यामध्ये काय फार मोठं नसतं, फर्स्ट इयरचा मुलगा नेट सेट परीक्षा पास होतो. कदाचित त्यांचं ध्येय हे वेगळं असू शकेल, पण प्रत्येकाला आपल्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करण्यासाठी फार कष्ट करावं लागतं. कष्ट केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची गोष्ट मिळत नाही. आणि प्राचार्य पद हे तर अतिशय अवघड आहे आणि या कोविडमुळे ते अधिक अवघड झालेलं होतं. ते येतं की नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली होती. पण आपल्या सर्वांचे आशीर्वाद, संस्थेचं फार मोठं पाठबळ माझ्या पाठीशी असल्यामुळं पूर्ण वेळ प्राचार्य होण्याचं स्वप्न हे माझं पूर्ण झालेलं आहे. एक दिवस असा होता, मी ज्यावेळेस या महाविद्यालयामध्ये 1993ला आलो त्या दिवशी मास्टरवर मी सगळ्यात शेवटचा माणूस होतो. पण आत्ता जे कोणी मास्टरवर सगळ्यात शेवटी आहे, मध्ये आहे, त्यांना विशेष महत्त्व नाही. सगळ्यात शेवटी जो कोणी आहे, मला वाटतं जंपले सर आहे, त्यांना भवितव्य चांगलं आहे. पुन्हा असा फेटा बांधून एका दिवस भाषण करण्याची संधी भविष्य काळामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकते. जवळगेकर सर आणि अनेक मान्यवर, डॉक्टर अंजन कुमार होते,
बरेचसे प्राध्यापक मधल्या ह्याच्यामध्ये होते, त्यांना हे पद मिळू शकलं नाही. म्हणून माझा एक असा समज आहे की लास्ट असणाऱ्याला पहिला चान्स मिळतो की काय. पण आपण सर्वांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलेलं आहे आणि त्या बळावरच हे प्राचार्यपद मला मिळालेलं आहे. माळी सरांची साथ असेल, नागरगोजे सरांची साथ असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आणि उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामध्ये आपलं महाविद्यालय 1 नंबरवर आहे. कशासाठी? कुठल्याही प्रशासकीय बाबीमध्ये आपण पाठीमागं नाही. हे सगळं श्रेय जर कोणाला जात असेल तर आपले कार्यालयीन अधीक्षक आणि त्यांचा संपूर्ण प्रशासकीय स्टाफ यांना जातं. कुठल्याही प्रकरणामध्ये आपण कधीही आपल्याला विद्यापीठाकडनं विचारणा झाली नाही, शासनाकडनं विचारणा झाली नाही. एवढंच नाही तर शिष्यवृत्तीसारखा जो विषय आहे, अश्विनी सुरोशे मॅडम त्या ठिकाणी काम करतात, नंदू खंडेलवाल पात्रता विभागामध्ये परीक्षा विभागामध्ये काम करतात, वशिष्ठ कुलकर्णी, खोगरे, दिनेश इंडे हे कॅश विभागामध्ये काम करतात. ग्रंथालयामध्ये पसारकर मॅडम असतील, कुलकर्णी मॅडम असतील, श्रीकांत जोशी असतील किंवा त्यांचा संपूर्ण स्टाफ असेल, ते काम करतात. या सर्वांनी चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं आपलं कुठलंही प्रशासकीय काम ना विद्यापीठाचं पेंडिंगमध्ये आहे ना शासना जॉईंट डायरेक्टरकडे पेंडिंगमध्ये आहे. आपण पाठवलेला प्रस्ताव आपले OS नांदेडला न जाता काही दिवसामध्ये ते मंजूर होऊन आपल्याकडे येतात. म्हणजे एवढी प्रशासकीय पकड आपल्या महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे. अनेक वेळा संस्थांमध्ये कुठला जर प्रश्न निर्माण झाला तर आपल्याकडल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना बोलवून तो सोडवला जातो. आणि त्यामुळं आपली प्रशासकीय कर्मचाऱ्यांची जी यंत्रणा आहे, जे नवनाथ भालेरावांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे, ती खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. आपण बघितलं की तासिका तत्वावरला प्राध्यापक असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरला प्राध्यापक असेल किंवा ज्युनियरमधला प्राध्यापक असेल, सिनियरमधला प्राध्यापक असेल, आहे त्या पात्रतेवर, शैक्षणिक पात्रतेवर समाधान न मानणार आहे. मी तर असं म्हणेन की दयानंद कला महाविद्यालय हे केवळ असं महाविद्यालय आहे की ज्या महाविद्यालयामध्ये कनिष्ठ विभागामध्ये देखील अनेक प्राध्यापक ज्याचा संबंध पगाराशी नसताना देखील शिक्षणामधली सर्वोच्च पदवी, ज्याला आपण PhD असं म्हणतो, ती PhD पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. वरिष्ठ महाविद्यालयामधले प्राध्यापक प्रोफेसर झाल्यानंतर देखील म्हणजे या क्षेत्रामधलं सर्वोच्च पद प्राप्त केल्यानंतर देखील ते थांबलेले नाहीत. नवीन आणखीन काय शिकायला मिळतं त्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात आणि आपलं आणि आपल्या महाविद्यालयाचं आणि आपल्या शिक्षण संस्थेचं नाव कसं उज्ज्वल होईल याकडे ते प्रयत्न करतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आणि त्यामुळं दयानंद कला महाविद्यालयाची एक नवीन ओळख या निमित्तानं निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळेच आता आपल्याकडे जो प्रशासकीय सेवा विभाग आहे किंवा ॲनिमेशन आहे किंवा फॅशन आहे, या पदवी अभ्यासक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून विद्यार्थी आपल्याकडे येत आहे. म्हणजे कला महाविद्यालयाचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. ॲनिमेशनमध्ये तर आपण 3 डिव्हिजन म्हणजे 3 महाविद्यालय फॅशनचे आहेत, 2 महाविद्यालय ॲनिमेशनचे आहेत. आपल्याकडे 4 प्रकारचे पदवी अभ्यासक्रम चालतात, 2 बिहोक चालतात, 7 PG कोर्सेस चालतात. म्हणजे दयानंद कला महाविद्यालय हे सिंगल फॅकल्टी महाविद्यालय राहिलेलं नाही,
तर हे एक दयानंद कला महाविद्यालय एक स्वतंत्र विद्यापीठ दयानंद शिक्षण संस्थेमधलं झालेलं आहे. हे स्वतंत्र विद्यापीठ होणं आणि त्याला असा गुणवत्तापूर्ण आकार येणं, यामध्ये आपल्याकडं काम करणाऱ्या सेवकापासनं ते आपले सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि त्यामुळं हा जो सत्कार आहे, हा सत्कार माझा नाही तर आपल्या सर्वांचा आहे असं मी मानणाऱ्यापैकी एक आहे. आता आपल्याला येत्या 1-2 महिन्यामध्ये नॅकला सामोरं जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील मी या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वांकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो की आपण लवकरात लवकर आपल्याकडं नॅकच्या संदर्भामध्ये दिलेली जी कामं आहेत ते कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत आणि नॅकच्या परीक्षेमध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीचं यश संपादन करावं अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपण स्टाफच्या वतीनं या ठिकाणी माझा जो सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि बराच वेळ हा कार्यक्रम चालत असल्यामुळं मी अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. बोलण्यामध्ये काही शब्द कमी जास्त झालेले असतील आणि काही जणाला वाटेल आपला नंबर मधल्या याच्यामध्ये येऊ लागलेला आहे, सर बोलून गेलेत आता आपल्याला काही चान्स नाही, असं काही नाही. सगळ्यांना संधी मिळेल. जे चांगलं काम करतील त्याला चांगली संधी मिळेल. नॅकमध्ये ज्यांचं काम उत्कृष्ट राहील त्याचा नक्की संस्था विचार करेल. मागच्या बैठकीमध्ये मी एक विषय सांगितलेला होता, तेवढा एक क्लिअर करतो आणि या ठिकाणी थांबतो. तो विषय असा होता की आपल्याकडे उपप्राचार्य पदाची निवड ही आपण सुट्ट्या संपल्यानंतर करणार होतो, पण संस्थेचे असे आदेश आहेत की हा विषय तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित ठेवायचा. कदाचित, आता मला नक्की माहीत नाही, संस्थेचा असा मानस असेल की एकदा सुरळीतपणे नॅक करून घ्यावं आणि नॅकमध्ये ज्याची कामगिरी चांगली असेल, मग तो सिनियर असो, ज्युनियर असो, प्रोफेसर असो, असोसिएट असो किंवा असिस्टंट असो, त्याच्या गळामध्ये ही माळ घालावी असा मानस, म्हणजे अधिकृत नाही, असा मानस संस्थेचा असू शकतो. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, फक्त सिनियर कॉलेजसाठी, ज्युनियर कॉलेजमधून नाही, कळकळीची विनंती आहे की नॅकमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं सर्वजण काम करू. सर्वजण चांगल्या पद्धतीनं काम केल्यानंतर संस्थेच्या समोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला पाहिजे की आता कुणाला उपप्राचार्य करावं. म्हणजे या दृष्टीने आपल्या सगळ्यांनी काम करावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. एक मुद्दा बोलण्यामधून राहिला की आपले नंदकिशोर खंडेलवाल जे कामामध्ये कार्यालयीन कामकाजामध्ये एकदम अग्रेसर असतात, ते पतसंस्थेचे अध्यक्ष झाले. बऱ्याच जणांनी त्यांच्या बाबतीमधली माहिती सांगितलेली आहे. ते अपक्ष होते, म्हणजे कुठल्याही पक्षाचे अधिकृत 2 पॅनल जे घोटे सरांनी केलेले होते आणि दुसरं पॅनल सायन्समधून जे झालेलं होतं त्याचे ते उमेदवार नव्हते. ते अपक्ष स्वतंत्र त्यांनी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले आणि दोन्ही पॅनलला 5-5 उमेदवार हे मिळाले. नंदू खंडेलवाल ज्या पॅनलमध्ये जातील त्या पॅनलचा अध्यक्ष आणि बाकी पदाधिकारी होणार होते. त्यांनी एकदम स्वच्छ भूमिका ठेवली. दोन्ही पॅनलला सांगितलं की मी तुमचाच आहे, पण सायन्सच्या पॅनलमध्ये बाहिती सर होते. बाहिती सरांनी बरोबर संधी ओळखली आणि जिथून चावी फिरवायचे तिथून चावी फिरवली. घुटे सर सरळ स्वभावाचे, आलेल्या माणसाबद्दल समोरच बोलणारे आणि राजकीय डावपेच न करणारे. घुटे सर कमी पडले
आणि सायन्सवाल्यांनी म्हणजे ज्या पॅनलमधून बाहेती सर उभा होते त्या पॅनलने त्याची पुरेपूर संधी साधून घेतली. आपल्याला आनंद हा आहे की बिशेन सरांनंतर बरोबर आहे पुन्हा एकदा दयानंद पतसंस्थेचं अध्यक्षपद दयानंद कला महाविद्यालयाला मिळालं आणि तेही मी प्राचार्य असताना मिळालं. याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे. आणि नंदू नक्कीच हे पद अत्यंत यशस्वीपणे पार पाडतील. त्यांच्या सोबतीला बाहेते सर आहेत आणि गाडी फास्ट चालली किंवा स्लो चालली तर ॲक्सिलेटर वाढवण्याचं आणि कमी करण्याचं काम घुटे सर संचालक मंडळामध्ये असल्यामुळं करणार आहेत. त्यामुळं नंदूच्या कार्याला शुभेच्छा, बाहेती सरांच्या कार्याला शुभेच्छा आणि पतसंस्थेचं नाव चांगल्या पद्धतीनंच घेतलं जाईल की जेणेकरून दयानंद कला महाविद्यालयाचं नाव देखील चांगल्या पद्धतीनं पतसंस्थेच्या संदर्भामध्ये निघेल. अशा प्रकारचं काम ते नक्कीच करतील. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा नंदूला या ठिकाणी देऊ आणि थँक्यू. धन्यवाद सर. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जोळगेकर सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. समारंभाचे मुख्य अतिथी आणि महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य गायकवाड सर आणि सर्व सत्कार मूर्ती, व्यासपीठावरची उपस्थित सर्व, ज्यांच्यामुळे तुमच्याशी मला बोलण्याची संधी प्राप्त झाली, असे महाविद्यालयाचे लाडके प्राध्यापक डॉक्टर दिलीप नागरगोजे सर, बंधू आणि भगिनींनो, 1-2 मिनिटात मी माझं मनोगत, कारण काही लोकांची जेवणाची वेळ झालेली आहे तर काही लोकांची झोपण्याची वेळ झालेली आहे. त्या दोन्हीमध्येही मी अडथळा होऊ इच्छित नाही. पण 2 गोष्टी नमूद करू इच्छितो. मला आनंद का झाला ते एक कारण, आणि आज खऱ्या अर्थानं संस्थेचे आपण विशेष आभार का मानले पाहिजे ते एक कारण सांगून मी थांबणार आहे. 1992ला गायकवाड सरांच्या पूर्वी मी आलो. आदरणीय दादा, आता नव्या पिढीला दादा माहीत नाहीत, आदरणीय चंद्रशेखर बाजपेयी दादा हे त्यावेळी सेक्रेटरी होते आणि आदरणीय बियाणी साहेब हे संस्थेचे अध्यक्ष होते. हे आता आम्ही इतक्या सहज बोलतो तसं त्यांच्याकडे जाण्याचं धाडस त्या काळात कोणाचंच होत नसे. फक्त नवनाथ भालेराव भाग्यवान आहेत की आदरणीय दादांचं सानिध्य सर्वात आधी कोणाला लाभलेलं आहे तर आपले ओळे साहेबांना. त्यामुळे ती खूप मोठी माणसं. आणि माझ्या निवडीच्या वेळी मुलाखत चालू असताना विक्रम काळे साहेबांचे वडील म्हणजे आदरणीय काळे साहेब, वसंतरावजी काळे साहेब, खिशात एक पत्र घेऊन विलासराव देशमुख साहेबांचं हे मुलाखतीमध्ये आले आणि माझ्या हातात नाकाडे सरांनी चहा दिलेला होता. तिकडे दादा बसलेले आहेत, विद्यापीठाचे एक्सपर्ट आहेत. चहा पिण्याची माझी काही इच्छा होत नव्हती.
त्यावेळी ते आले, पत्र दिले, चहा घेतल्याने निघून गेले. माणसाचं मोठेपण तुम्हाला सांगू इच्छितो संस्थेच्या दृष्टीनं, की आदरणीय सेक्रेटरी साहेबांनी ते पत्र वाचन केले आणि त्या पत्राला तशीच घडी घालून ते नाकाडे सरांच्या हातात पत्र दिले. ते कोणाच्या नावाचं पत्र होतं? माझी वसंतराव काळे साहेबांची ओळख नव्हती. मी लातूरसाठी नवीन. खूप दिवसानंतर नाव आम्हाला कळालं ते कोणाचं नाव होतं. इतके तटस्थ वृत्तीने काम करणारे लोक आमच्या मुलाखतीच्या काळात होते. त्यामुळे आजचे आदरणीय प्राचार्य आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत आणि म्हणून त्यांच्याविषयी आमची कृतज्ञता आहे. दादा, बियाणी साहेब आणि सगळे मंडळी. क्रमांक 2चा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज जे आपण सगळे मिळून आपल्या लाडक्या प्राचार्यांचा सत्कार स्टाफच्या वतीने केलेला आहे, ते खरं म्हणजे प्राचार्याने असं म्हणायला नको होतं, मला ते आवडलं नाही त्यांचं. कुटुंब प्रमुखाचा सन्मान आहे. कुटुंबाच्या वतीने आम्ही सर्व कुटुंबातले सदस्य आहोत. दयानंद कला महाविद्यालय आमचं कुटुंब आहे. ते ज्युनियरचे असतील, सिनियरचे असतील, पाठीमागे बसणारी काही झोपत असतील, काहींचा डोळा लागलेला असेल, म्हणून तुम्ही इतकं नाराज व्हायचं नाही. प्राचार्यांनी लागू शकतो एखादी वेळी कोणाचा डोळा, बरं का. तर 12 बरोबर माझा सत्कार नाही. मला आनंद झाला सर, आज विठू माझा लिकूरवाळा, हां, संगे गोपाळांचा मेळा, तुमच्या निमित्ताने या 12-13 लोकांचा आमच्या स्नेहापर्यंत आज जो सन्मान झाला सगळ्यांचा, म्हणून हे एक कुटुंब आहे, म्हणून मला खूप आनंद झाला. मित्र हो, दुपारची वेळ आणि मी मगाशी सांगितल्यामुळे तुमच्या इतकीच उत्सुकता मला पण खाली उतरण्याची झालेली आहे. तर आदरणीय प्राचार्य साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीने, विद्यापीठाची निवड वगैरे या सर्व तांत्रिक गोष्टी असतात. तुम्ही ज्या दिवशी शिवाजी जवळगेकर, डॉक्टर रमेश पारवे आणि मंडळींनी जेव्हा सूचना संस्थेची निघाली आणि त्या दिवशी आम्ही लिहून दिलं की आम्ही उपप्राचार्य होणार नाही, संस्थेनं रीत सर तुमची उपप्राचार्य म्हणून निवड केली. त्याच दिवशी गंबा सरदारांच्या पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे प्रबोधनाच्या पाऊल खुणा, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं तुमच्या प्राचार्य पदाची मुहूर्तमेढ ही रोवलेली होती. तुमचा स्वभाव, तुमची काम करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टीमुळे संस्थेला कशा प्रकृतीचा माणूस हवा होता. संस्थेचं एक लॉजिक असतं. मी रोज उठून तुमच्याकडे येऊन बसत असेल तर माझ्यावर तुमचं खूप प्रेम म्हणून मी तुमच्याकडे येऊन बसतोय असा मी गैरसमज करून घेऊ नये. प्रशासकाला जात नसते, प्रशासकाला धर्म नसतो, प्रशासकाला वय नसतं, प्रशासकाला फक्त भूमिका असते. आणि ती ज्या संस्थेच्या केंद्रस्थानी आपण बसलेले आहोत त्या केंद्रस्थानी बसून संस्थेच्या प्रगतीचा शिखर किती उंचावता येऊ शकेल आपल्याला, म्हणून दृष्टिक्षेपात काय आहे. मगाशी आपण जे सांगितलं किती कोर्सेस वगैरे हे सगळे, माझी अशी विनंती आहे की सुदैवाने तुम्हाला अधिकचा काळ मिळालेला आहे. त्या अधिकच्या काळामध्ये अधिकचे कोर्सेस आणि प्रज्ञावंत असे अधिकचे प्राध्यापक तुमच्या या कळपात, आपला एक कळप आहे, दयानंद नावाचा एक कळप आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत नाही असं नाही. सकाळी तुम्ही टी शर्ट घालून आल्यापासनं संपूर्ण प्राध्यापक घरी गेल्याच्या नंतरही तुम्ही
दयानंद कला महाविद्यालयाच्या प्रांगणावर तुमच्या प्रकृतीसाठी तुम्ही फिरताय, हा तुमचा समज असेल. आमचा समज तसा नाही. आमचा समज एक उत्तम प्रशासक कसा असावा आणि कुठंपर्यंत त्या प्रशासकाची दृष्टी असते, किती वेळ देऊ शकतो, त्या खुर्चीला न्याय कसा देऊ शकतो तो माणूस, या सगळ्या गोष्टी तुम्ही कृतीयुक्त पद्धतीने जे सिद्ध करताय, त्यामुळे तुम्ही कमी बोलताय. तुम्ही खरं म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे, तुम्ही बोलतच नाही, तुमची कृती बोलते. म्हणून आम्ही जेव्हा संस्थेला भेटायला गेलो अध्यक्ष साहेबाच्या सत्कारांना, तेव्हा अध्यक्ष साहेब माझ्यासोबत कोण 2-4 आम्ही होतो, तेव्हा अध्यक्ष साहेब म्हणाले तो एकाच शब्दात, तेव्हा आम्ही तुम्हाला बोललो नाही, पण आज मी जाहीर सांगतोय, तुमच्यापेक्षा आमचं काळीज मोठं झालं. त्या दिवशी संस्थेच्या अध्यक्ष साहेबांनी दिलेलं प्रमाणपत्र हे मला त्या दिवशी ताम्रपत्रापेक्षा मोठं वाटलं. नाही तर सख्या भाच्याला सुद्धा प्राचार्य पदावरून काढणारे लोक या जिल्ह्यात आहेत, हे पण आपल्याला विसरता येत नाही. म्हणून आम्हाला आदरणीय अध्यक्ष महोदय आणि आदरणीय सेक्रेटरी साहेब यांच्याबद्दल जो आदर वाटतो, तो 4 संस्थेचे 4 महाविद्यालयाच्या ठिकाणी त्याच तोलामोलाचे प्राचार्य, ही जी निवडण्याची भूमिका ही आहे. खाजगीमध्ये काय पण बोलतात लोक सर, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आदरणीय डोळे सरांचा मी विद्यार्थी आहे. संस्थेने काढून टाकलं त्यावेळी आंदोलन करणारे डोळे सरांसाठी आम्हीच, आणि सर प्राचार्य झाल्याच्या नंतर माझ्या एका मित्राकडनं चूक झाली तर सरांनी वरांड्यात खुर्ची टाकून बसून त्याची टीसी हातात दिली. त्या डोळे सरांचा मी विद्यार्थी आहे. म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतो की तुम्ही आमच्या परिवारातले सदस्य आहात. आम्ही प्राचार्य कधीच म्हणत नाही तुम्हाला सर. हे सर्वजण काय म्हणतात सर, प्राचार्य कोणीच म्हणत नाही तुम्हाला. म्हणजे या अर्थाने तुम्ही वडगाववरून उदगीर आणि उदगीरवरून लातूरला आलात. मी मानेजवळग्यावरनं उदगीर आणि उदगीरवरनं लातूरला आलो. तुम्ही भाग्यवान आहात माझ्यापेक्षा की एक प्रज्ञावंत आणि उच्च पदस्थ भाऊ तुमच्या पाठीशी होता. अतिशय सुसंस्कृत कुटुंबातनं तुम्ही आलेले आहात. त्यामुळे एवढ्या मोठ्या महाविद्यालयाचा जे प्राचार्य होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. माझी विनंती आहे तुम्हाला, मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलत नाही, मी कोणालाच बरं वाटावून बोलत नाही. माझं बऱ्याच वेळा अनेकांना बोलणं आवडत नाही. मी तसा त्रासिकच आहे रंगानं काळा असल्यामुळे. फक्त खंडागळे सरांना तेवढं आवडतं माझं बोलणं, बरं का. तर सर, नाकाडे सर औरंगाबादला जाताना एका विनाअनुदानित तत्वाच्या महाविद्यालयावर 22-24 वर्ष काम केल्याच्या नंतर एका कर्मयोग्याच्या हाताने लॉ कॉलेजला ग्रँट मिळालं आणि सर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. असं समजू नका. फक्त शांत डोक्याने आम्ही सगळे घरी निघून जाताना गाणे लावून जसं शांत बसताय तुम्ही, आम्ही सगळे गेल्याच्या नंतर तुम्ही वाटा शोधा. तुम्हाला पुढची मोठी वाट खुणावत आहे. त्या हमरस्त्याने जाण्याची फक्त मानसिक तयारी ठेवा, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि माझ्यासारख्या सकाळपासनं उपाशी असलेल्या माणसाला अध्यक्ष केल्याबद्दल मी स्टाफ सचिव दिलीपराव नागरगोजे सरांचे आभार मानतो आणि परीक्षेच्या दालनाकडे जातो. धन्यवाद. आदरणीय अध्यक्ष साहेबांना सांगू इच्छितो की जीवाभावाचे माणसं नाश्त्याच्या तत्परतेमध्ये आहेत.
श्रीकांत जोशी सरांचे मी अगोदर आभार मानतो, कारण आदरणीय भाऊंनी सांगितलं की कचोरी ही ब्रिजमधून मागवा. मी त्यांना पाठवलं, ते म्हणाले की फोन केले, सर 20 रुपयाला कचोरी आहे. मी 20 रुपयात 2 ॲटम आणतो. कारण कसं आहे की आता शब्द म्हणून जुन्या लातुरामध्ये खवय्याची अनेक ठिकाणं आहेत आणि श्रीकांत जोशी, गोपाल भायती यांना जास्त माहीत आहेत. तर त्यांनी आपल्यासाठी ते 24 रुपयाचं बार्गेनिंग करून 20 रुपयामध्ये एक समोसा आणि कचोरी श्रीकांत जोशी सरांनी आणलेली आहे. त्यांनी काल 2 तास मेहनत दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मी मानतो. आपल्याला सगळ्यांना छान अल्पपोर आहे, प्लेट तयार आहेत, तर प्लेट चालू ठेवा. तोपर्यंत काव्य रूपात आभाराचं विनंती मी सुरेश क्षीरसागर सरांना करतो. आता सर म्हणालेत, नागरगोजे सर म्हणालेत, मग करावं लागेल. आणि तसं बघितलं तर या ठिकाणी कविता सादर करून अगोदरच माझ्या कवी मनाला डोचलंय आणि माझ्यातला रामदास आठवले जागवलंय. सरांची विनंती, सरांची परवानगी घेऊन सरांबाबतच प्राचार्य साहेबाबाबतच मी एक 4 ओळी म्हणावं असं म्हणतोय. एक रूपरेखा सांगतो की प्रभारी प्राचार्य असतानाची जी स्थिती होती सरांची, आणि आता मानासन्मानानं प्राचार्यपदी विराजमान झाल्यानंतर जी काही स्थिती आहे, या स्थितीबाबत थोडंसं मी जे काही 4 ओळी केलेले आहेत. अगोदरही व्हायचं, प्रभारी असतानाही कार्यक्रम व्हायचे, सत्कार व्हायचे, बरेच उपक्रम त्या ठिकाणी व्हायचे, आनंद वाटायचा. पण मध्येच मन म्हणायचं, अरे मी प्रभारी आहे, थोडंसं खंत वाटायची. त्या उद्देशानं या ठिकाणी मी एक कविता केली. वाजवून टाळ्या अनेकांच्या यशात मी आनंदानं जावं, वाजवून टाळ्या मी अनेकांच्या यशात आनंदानं जावं, आणि माझ्याच यशातल्या टाळ्या मजा ऐकून यावं, आणि माझ्याच यशातल्या टाळ्या मजा ऐकून यावे. आशेच्या भरलेल्या नजरेनं अनेकानं माझ्याकडं पाहावं, मीच माझ्याकडं पाहतो तेव्हा नजरा आपसूक भरावं. सतत घेरत राहावं मला हे कोड, सतत घेरत राहावं मला हे कोड, मग मीच मला म्हणावं गपरे वेड, मग मीच मला म्हणावं गपरे वेड. गेले कित्येक वर्ष न सुटलेला प्रश्न काही न करता सुटला, बसून खुर्चीवर मज माझा राज्याभिषेक थाटला. नीरव शांततेत, आता राज्याभिषेकच्या नंतरची स्थिती, नीरव शांततेत ही टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. मलाच माझ्याकडे पाहण्यासाठी वेळच मिळत नव्हता. आज मला कळले, वेळ अशीच कोणाची नसते. यश यश सर्वजण म्हणतात, पण यशाची चव ज्यांनी चाखली त्यालाच कळते, ज्यांनी चाखली त्यालाच कळते. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आभाराला मी सुरुवात करत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर शिवाजी जवळगेकर सर यांनी आपला मार्गदर्शनाचा जो काही प्रवास या ठिकाणी सांगितलेला आहे ते आम्ही पुढे चालू, त्यांच्या मार्गाने आम्ही चालू, त्यांचेही या ठिकाणी आम्ही आभार मानतो. त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर, जे की सत्कार मूर्ती आहेत, त्यांना आपण या ठिकाणी राज्याभिषेकचा सोहळा या ठिकाणी केल्यासारखा वाटला, त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. याच महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल कुमार माळी सर यांचेही या ठिकाणी आभार. आणि अथक परिश्रमानंतर संचलन करून हा प्रोग्राम यशस्वीरित्या पार पाडले ते पर्यवेक्षक साहेब डॉक्टर दिलीप नागरगोजे सर यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. आणि जे काही सत्कार मूर्ती आहेत ते म्हणजे श्रीमती दामरे शैलजा शंकरराव, ज्यांना PhD विद्यावाचस्पती ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे, यांचेही या ठिकाणी आभार मानतो. श्रीमती बिराजदार शैलेशा बाबूराव यांनाही PhD प्राप्त झालेली आहे, यांचाही आभार. नंदकिशोर खंडेलवाल, प्राध्यापक डॉक्टर गोपाल भाईती सर यांचेही या ठिकाणी आभार. प्राध्यापक सुधीर गाडवे
कांबळे सर यांचे आभार, श्रीमती कुलकर्णी वीणा भालचंद्र यांचेही आभार, श्रीमती कसबे प्रार्थना, श्रीमती सुवर्णा लवंद, श्रीमती तुकाराम सूर्यवंशी, डॉक्टर बालाजी घुटे, डॉक्टर देवेंद्र कुलकर्णी सर आणि डॉक्टर संदीप जगदाळे सर यांचेही मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे OS नवनाथ भालेराव सर यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. स्नेहा वाघमारे मॅडम यांचेही आभार आणि जे काही शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत यांचे आभार. आणि त्याचबरोबर प्रशासकीय कर्मचारी, सेवक, कॅमेरामन या सर्वांचे या ठिकाणी आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीनं हा सत्काराचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. अल्पहारानंतर